मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी लवकरच येत आहे, अगदी जवळ आलेली आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बरेच पारंपरिक पदार्थ केले जातात। तर त्यामधला एक पदार्थ आहे घणुले। तर आमच्या विदर्भामध्ये घणुले जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी केले जातात। तर एकदम परफेक्ट असे हे घणुले कसे तयार करायचे तर ह्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। आजचा जो मी व्हिडिओ तयार केलेला आहे तर तो घणुले कसे करायचे। तर घणुले तयार करण्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे जे घणुले आहेत ते मी 2 व्यक्तींसाठी करत आहे। तर त्यामुळे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये। आणि ह्या गव्हाच्या पिठामध्ये मी 2 चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चम्मच तिखट घातलं, अर्धा चम्मच धणे जिरे पावडर घातलेली आहे, पाव चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि अर्धा चम्मच ओवा घातलेला आहे। हातावर अशा प्रकारे कुस्करून घ्यायचं आणि पिठामध्ये घालायचा, म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे तो पिठामध्ये छान उतरतो। 1 चम्मच तेल घातलेलं आहे। आता हे जे सर्व मिश्रण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि घणुले हे जे आहे हा एक पारंपरिक पदार्थ आहे आणि विदर्भामध्ये हा जो घणुल्यांचा प्रकार आहे तो नागपंचमीला किंवा कोणी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा करतात। तर आमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हे घणुले केले जातात। तर त्यामुळे मी आज तुमच्यासोबत घणुले कसे तयार करायचे ह्याचा व्हिडिओ शेअर करत आहे। तर थोडं पाणी घालून मी पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आणि 10 मिनिटं झाकून ठेवून हे पीठ जे आहे ते छानपैकी मुरू द्यायचं आहे। त्यामुळे ह्यामध्ये आपण जे काही मसाले घातलेले आहेत ते छान प्रकारे मुरले जातात। आणि हे जे घणुले आहेत ते आपण फोडणीचे करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पाने आहेत, 2 मोठे टोमॅटो चिरून घेतले आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं किसणीवर अगदी बारीक किसून घेतलेलं आहे। आता इथे मी गॅसवर 1 मोठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 मोठा चम्मच तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं। मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि जे बारीक किसून घेतलेलं अद्रक लसूण आहे तर ते सुद्धा घालून घ्यायचं आहे। आणि आले लसूण आणि कांदा जो आहे तो छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। आणि हे घणुले जे आहेत ते अत्यंत पौष्टिक असे असतात, कारण आपण यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं ज्वारीचं पीठसुद्धा घातलेलं आहे। अर्धा चम्मच मी इथे हिंग घातला आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पाने आणि उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या घातल्या आणि परतून घ्यायचं आहे। लालसर रंगावर येईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे असा। आता ह्यामध्ये मी मसाले घालून घेत आहे। तर 1 चम्मच तिखट घातलेला आहे, पाव चम्मच हळद घातली, अर्धा चम्मच धणे जिरे पावडर। सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर ह्यामध्ये मी किचन किंग मसाला घातलेला आहे। तर किचन किंग मसाल्यामुळे ह्याची चव जी आहे ती खूप छान येते। तुमच्याकडे काळा मसाला असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता, पण किचन किंग मसाल्यामुळे चव खूप जबरदस्त येते ह्या घणुल्यांची। चवीनुसार मी मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर
चिरून घेतलेला टोमॅटो घातला आहे, चवीला थोडी साखर घातली आहे। साखर घातल्यामुळे ग्रेव्हीला चव जी आहे ती छान येते। तर सर्व मसाले जे आहेत ते छान परतून घेतले। आता त्यामध्ये मी कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालत आहे। तर मी इथे जवळजवळ 1 लिटर पाणी घातलेलं आहे, कारण ह्या पाण्यामध्ये आपल्याला घनुले जे आहेत ते शिजवायचे आहेत जवळजवळ 15 ते 20 मिनिटं। त्यामुळे मी ह्यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे। वरून थोडी कोथिंबीर घातली आणि ह्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर झाकण ठेवून मी इथे ह्या पाण्याला उकळी येऊ देणार आहे। तर एका बाजूला ग्रेव्ही तयार होत आहे, तर आपण दुसऱ्या बाजूला आता घनुले तयार करून घेऊयात। तर पीठ पण 10 मिनिटांमध्ये छान असं मुरलेलं आहे। पुन्हा एकदा मी चोळून घेते आणि आता आपण घनुले तयार करून घेऊयात। तर ह्या ताटामध्ये मी थोडी कोरडी कणिक पसरवून घेतलेली आहे, कारण त्यावर मी तयार केलेले घनुले ठेवणार आहे। तर ते घनुले चिकटू नयेत म्हणून मी त्यावर कणिक पसरवून घेतलेली आहे। त्यामुळे आपण जे घनुले करून ठेवणार आहोत तर ते ताटाला चिटकणार नाही। कणकेचा आता मी एक गोळा काढून घेतला आणि त्याच्या अशा प्रकारे लाटी तयार करून घ्यायची आहे हातांनी। खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही करायची आहे, कारण आपल्याला हे जे घनुले आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत, तर ते शिजले पाहिजेत। तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हे घनुले तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या भागातून बघता तर ते मला कमेंटमध्ये सांगा, कारण मी आहे विदर्भाची। विदर्भामध्ये मी नागपूर येथे राहते। तर मी तुमच्यासाठी विदर्भाचे काही पारंपरिक पदार्थ घेऊन येणार आहेत, कारण आपण सणांना खूप विविध प्रकारचे आणि पारंपरिक पद्धतीने जे पदार्थ तयार केले जातात तर ते आजही आपण करतो। आणि खरंच ते जे पदार्थ आहेत अत्यंत पौष्टिक असे हे पदार्थ आहेत आणि चवीला सुद्धा हे पदार्थ जे असतात पारंपरिक पद्धतीने केलेले तर खरंच खूप चविष्ट असे हे पदार्थ असतात। आणि आजकालच्या नूडल्स मंचुरियनच्या जगामध्ये आपण अशा प्रकारचे पारंपरिक पदार्थ विसरत जातो, पण अधेमध्ये आपण हे सुद्धा पदार्थ करून खाल्ले पाहिजेत, नूडल्स किंवा मंचुरियन खाण्यापेक्षा। तर माझे संपूर्ण घनुले जे आहेत ते तयार करून झाले आहेत आणि इकडे ही जी ग्रेव्ही तयार केली होती ती पण छान उकळलेली आहे। ह्या पाण्याला उकळी आली आहे। आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण हे घनुले घालून घ्यायचे आहेत आणि हे जे घनुले आहेत ते शिजायला बराच वेळ लागतो, अर्धा तास तरी जवळजवळ ह्या घनुले शिजायला लागतो, कारण चांगले शिजले तर घनुल्यांची टेस्टसुद्धा खूप छान येते आणि कच्चे जर राहिले तर आपल्याला त्राससुद्धा होऊ शकतो। त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल, पण अगदी मंद आचेवर हे घनुले शिजू द्यायचे आहेत। अर्धा ते पाऊण तास मी हे घनुले शिजू दिलेले होते आज आणि चव म्हणाल ह्याची तर अप्रतिम चवीचे हे घनुले झालेले होते। आणि माझ्या मिस्टरांना हे जे घनुले आहेत ते खूप आवडतात, त्यांच्यासाठी मला अशा प्रकारचे घनुले करावेच लागतात। तर हलके होऊन अगदी छान वर आलेले आहेत घनुले। आता मी मंद आचेवर 30 ते 35 मिनिटे हे घनुले शिजू देणार आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे मी। 30 मिनिटांनंतर मी झाकण उघडून बघितलं आणि घनुले शिजले आहेत की नाही तर ते सुद्धा मी चेक करून घेते।
तर मला थोडे कच्चे वाटत आहेत, तर ह्याला मी आणखीन 10 मिनिटं मंद आचेवर शिजू देणार आहे। पुन्हा मी 10 मिनिटं ह्याला शिजू दिलेलं आहे। त्यानंतर बघते मस्त असे हे घणोले शिजलेले आहेत, एकदम परफेक्ट असे हे घणोले तयार झालेले होते। आणि हे जे घणोले शिजत होते तर त्यावेळेस अख्ख्या घरभर घमघमाट पसरलेला होता। वरून कोथिंबीर घालून घेतली आणि ओल्या खोबऱ्याचा किस घालून घेतला ह्यामध्ये मी। तर आता मी सर्व करून घेते। अगदी तोंडाला पाणी सुटेल असे हे घणोले तयार झालेले होते। आजची ही विदर्भातील पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या घणोल्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।